नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये बनणारा फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो खाल्यानंतर सगळे विचारतील कसा बनवला. तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक किसलेला फ्लावर घेतलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये फ्लेवरसाठी आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा थोडासा स्मॅश करून याच्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहे. तर तुम्ही हे चमच्याने पण करू शकता. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी तांदळाच्या पिठाचा नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं आहे. तर इथे मी हे सगळे साहित्य व्यवस्थित मळून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि याला पीठ लावून हे लाटायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीला गहू पिठाचे थालीपीठ पण म्हणू शकता. तर आता ही जी थालीपीठची रेसिपी आहे ती आपल्याला जाडसर अशी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे कट करायचे आहेत. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डिझाईनमध्ये हे कट करू शकता. तर आता इथे हे कट करून झाल्यानंतर हे जे पीसेस आहेत ते भाजायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. तर तव्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे सगळे पीसेस आता दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सेलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही यांना डीप फ्राय पण करू शकता. तर आता आपल्याला हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम चहाबरोबर नाही तर हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.